तो उसके ऊपर चर्चा करो, बहस की चर्चा करो। वक्फ को लेकर जैसे आपने कहा है कि कुछ चीजों में आप जो है क्लियर है कि हाँ ठीक है, कई चीजों में मुसलमानों को जो सबसे ज्यादा मुखालफत या विरोध रहा है वो ये रहा है कि कलेक्टर को अपॉइंट किया जाएगा तो इन चीजें सरकार के अंदर में आ जाएगी। आप इस चीज के फेवर में है या विरोध में? क्या वक्फ सुनो, की मिल्कियत का मेरी कंट्रोलिंग सरकार के हाथ में? एक बात जरूर कि उसमें ट्रांसपेरेंसी होनी चाहिए, वो मुस्लिम लोग भी उसको मना नहीं कर रहे, लेकिन कलेक्टर किसके अंडर रहेगा? क्या उसको डिसीजन लेने की आजादी रहेगी? और यही रिजिजू साहब है, आपको याद होगा जब वो लॉ मिनिस्टर थे तर ते काय न्यायवृंद म्हणतात ना, काय त्याला म्हणायचं, कोलेजियन कलेजी काय, उसके ऊपर वो हावी होना चाहते थे। ते जिकडे जातात तिकडे ताबा यायला बघतात, तर हा कलेक्टर बिलेक्टर कोणाच्या अंडर राहील? त्याला तेवढं स्वातंत्र्य असेल की तू तेवढ्या यांनी वाग, तर कोणाची हरकत नाहीये। पण कलेक्टर जर का यांच्या अंडर असेल तर त्याची या लोकांना नाही म्हणण्याची हिंमत असेल का मंत्र्यांना किंवा वरून आलेल्या? हा महत्वाचा मुद्दा आहे। कलेक्टर विरोध का करतायत? कारण कलेक्टर हा सिस्टीम मधला एक भाग आहे, आणि जर का याने असं ठरवलं, आदेश दिले की कुछ भी होने दो, ऐसा करना है, तो क्या करेंगे आप? तुम्ही असं म्हणालात की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत, काही गोष्टी सुधारणा तुमच्या खासदारांनी सुचवल्या होत्या, तर आज तुम्ही एनडीए मध्ये नाही आहात, तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात, त्यामुळे नाईलाजास्तव तुम्हाला या विधेयकाला विरोध करावा लागतोय। नाही नाही, असं नाहीये बघा, मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणाऱ्यातला नाहीये की काँग्रेसचा दबाव आहे, अजिबात नाहीये, भाजपचा दबाव आहे, अजिबात नाहीये। मला जे काय वाटतं, मला पटतं ते मी करतो, आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपची पावलं पडतायत ती, आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय, आणा, हरकत नाही, त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा, पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल। बरं, आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय आहे? बरं, आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात, तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय, तर हिंदूंमध्ये गरीब नाहीयेत का? त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय? काय तुमच्याकडे? आणि आता सुद्धा ह्या वक्फ बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आहात? पण जर तुम्ही एनडीए मध्ये असता तरी हीच भूमिका घेतली असती। आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं, नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो। त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली होती, मी त्याला विरोध केला होता। आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असंच सगळं गाडून टाकलं गेलं होतं की यांनी असं होईल, त्यांनी तसं होईल, लोकांना वाटलं होतं अरे वा खूप चांगलं होणार, कुठे काय झाले? म्हणजेच काय, संसदेत नाही तर यावर मतदान झालेलं आहे आणि प्रत्येकाला आपली बरोबर मांडावी लागली, त्यामुळे मी विचारतोय जर तुम्ही एनडीए मध्ये असता तर आम्ही हीच भूमिका घेतली असती की तुम्ही यांच्या, कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही, म्हणजे सगळ्यांची भाषणं ऐकली तर तुम्ही म्हणाल अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे, पण एक बारकावा त्यातला आहे की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय का मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय, की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय, की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय? नेमकं या बिला मागचा जो उद्देश आहे, कारण तेच आमच्यावरती ते एसएनसी वाले बोलतात की यांनी हिंदुत्व सोडलं, देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले, पण नेमकं तुम्ही काय करताय? की असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करताना जर का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले?